मिरजेत डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या ओपन फुटबॉल स्पर्धेचा चौथा दिवस उत्साहात। मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आयोजित भव्य ओपन फुटबॉल स्पर्धांना उत्साहात सुरुवात झाली असून स्पर्धेच्या चौथ्या दिवशी रंगतदार सामने पाहायला मिळाले। चौथ्या दिवशी झालेल्या पहिल्या सामन्यात डायमंड फुटबॉल क्लब मिरज विरुद्ध जालना फुटबॉल क्लब जालना असा सामना रंगला। या सामन्यात डायमंड फुटबॉल क्लब मिरज संघाने 1-0 अशा फरकाने विजय मिळवला। दुसरा सामना मिरजेतील KFC आणि SS संघ यांच्यात झाला। निर्धारित वेळेत सामना बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउट घेण्यात आले। यामध्ये SS संघाने विजय मिळवला। पहिल्या सामन्याचे उद्घाटन मराठा महासंघाचे अध्यक्ष विलास देसाई यांच्या हस्ते करण्यात आले, तर दुसऱ्या सामन्याचे उद्घाटन नगरसेवक गणेश माळी आणि उद्योजक फारुख जमादार यांच्या हस्ते झाले। मिरजेत बऱ्याच कालावधीनंतर डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने भव्य ओपन फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। दिनांक 18 मे ते 24 मे दरम्यान या स्पर्धा पार पडणार आहेत। स्पर्धा पाहण्यासाठी ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती। या स्पर्धेचे संयोजन डायमंड स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष शब्बीर शेख, सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव अतिश अग्रवाल, रमेश माने, मुन्ना नायकवडी, पीटर शेख, अली शेख, अबिद शेख, फहीम शेख, सतीश शिकलगार, महबूब शेख, शाहबुद्दीन शेख, मलिक नायकवडी, दिलावर नरवाडे आणि खलील शेख यांनी केले आहे। मिरजेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर डायमंड स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीनं ओपन फुटबॉल मॅचेस स्टेट लेवलच्या भरवण्यात आलेल्या आहेत। आज मॅचचा चौथा दिवस आहे। या ठिकाणी आत्तासुद्धा मिरजेतील प्रसिद्ध टीम ब्लू डायमंड आणि जालन्याची टीम यांच्यामध्ये सामना होतो आहे। 4 दिवस अतिशय कडक उन्हामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा या ठिकाणी मॅचेस भरवल्या। या सर्वांचं ज्याच्यामध्ये शबीरबाई आहेत, आमचे मानेसाहेब आहेत आणि सर्वच संयोजन कमिटी यांची, या सर्वांचं हे सगळे कौतुकाला आणि अभिनंदनाला पात्र आहेत। कारण या ठिकाणी ग्राउंडची परिस्थिती जैसे ते आहे। आपण बऱ्याच वेळेला ग्राउंडसाठी मागण्या केल्या, परंतु अजूनही त्या पद्धतीनं इकडं कॉर्पोरेशनचं किंवा खेळाडूंचं किंवा राजकीय लोकांचं लक्ष नाही आहे। खरं म्हणजे आता परवा एका मॅचला मला वाटते आमदार इद्रिसभाई नायकवडीसुद्धा येऊन गेले, त्यांनी इथं शब्द दिला आहे आणि खरोखर माझी इद्रिसभाईंना विनंती आहे की तुम्हीच हे काम करू शकताय आणि तुमच्या माध्यमातून या ग्राउंडचा कायापालट व्हावा। एक इतिहासामध्ये इद्रिसभाईंचंही नाव कोरलं जाईल, कारण या ठिकाणी सर्वांनी दुर्लक्ष केलं आहे आणि इद्रिसभाईंनी जर या ग्राउंडचं चांगल्या पद्धतीनं लक्ष घालून जर काम केलं तर या ठिकाणी मिरजेचा श्वास म्हणजे फुटबॉल, मिरजेच्या लोकांचा धर्म म्हणजे फुटबॉल हे असताना हे फुटबॉल लयाला चाललं आहे, हे कुठंतरी थांबवण्याची गरज आहे आणि हे या ठिकाणी आमदार साहेबांनी करावं अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो। आणि या ज्या मॅचेस आहेत या सर्व खेळाडूंना मी आता शुभेच्छा देतो। तसेच सर्व प्रेक्षकांनी या अतिशय चांगल्या मॅचेस भरवलेल्या आहेत। या ठिकाणी आपण उपस्थित राहून या खेळाचा आणि सर्व याचा लाभ घ्यावा। आपण इथं आता बघू शकता की उन्हाळा आहे आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सावली नाही, त्यामुळे प्रेक्षकांची थोडीशी उपस्थिती कमी आहे, परंतु त्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये इथं आता प्रेक्षक येत आहेत, त्यासुद्धा या प्रेक्षकांचं खरं म्हणजे कौतुक आहे। तर ह्या सर्व ज्या उणीव आहेत ह्या राजकीय लोकांनी इथं आता पालकमंत्रीसुद्धा आहेत, चंद्रकांत दादा आहेत, इथं आमच्याकडं समित कदम आहेत, आता मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत, आमदार आहेत, सर्वच लोकांनी लक्ष घालून थोडंसं या फुटबॉलचा पुन्हा पुनर्जीवन करावं एवढी विनंती मी आपल्या वतीने करतो आणि थांबतो। धन्यवाद।